चुरशीच्या लढतीतील लक्षवेधी उमेदवार लक्षवेधी चेहरा युगेंद्र पवार माझ्यासोबत आहेत। संबंध भारताचं किंवा महाराष्ट्राचं नाही, भारताचं लक्ष लागून राहिलेला हा बारामती विधानसभा मतदारसंघ आणि आत्ताच मतदान करून तुम्ही बाहेर आलेला आहात। याच मतदान केंद्रावरती पहिल्यांदा असं घडलं की दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकाच ठिकाणी मतदान केलंय। लोकसभेला घडलं होतं सुळे विरुद्ध पवार, यावेळी पवार विरुद्ध पवार। या लढतीकडे आपण कसं बघता? काय शेवटी लोकसभेला आपण सगळ्यांनी बघितलंच आहे आणि म्हणजे जे सोडून गेले ते महायुतीमध्ये गेले, भाजप बरोबर गेले। भाजपचे विचार आम्हाला कधी पटलेच नाहीत आणि पवार साहेबांसोबत आम्ही कालही होतो, आजही आम्ही आहे। फक्त आमचं चिन्ह बदललं, उलट जास्त चांगलं चिन्ह आम्हाला सगळ्यांना मिळालं आणि हे साहेबांचं 5वं का 6वं चिन्ह आहे। त्याच्यामुळं चिन्ह काय असतं हे तेवढं महत्त्वाचं नसतं जेवढा चेहरा तुमच्यासोबत कुठला असतो आणि चेहरा आमच्यासोबत पवार साहेबांचा आहे। त्याच्यामुळं 100% विजय हा आमचाच असेल। तुम्ही शरद पवारांचा चेहरा सोबत आहे म्हणतात, अजित पवार त्यांच्यासोबत त्यांनी केलेलं काम आहे असं म्हणतात। त्यांच्या भाषणांमधून सभांमधून ते वेळोवेळी त्यांनी बोलून दाखवलं। नाही, पवार साहेबांनी जास्त काम केलंय, त्यांच्यापेक्षा जास्त काम केलंय, शाश्वत विकास केला। आम्ही पण भरपूर काम केलंय, पण आम्ही सारखं ते बोलत नाही। शेवटी जेव्हा आपण काम करत असतो ते लोकांना दिसत असतं। आम्ही पण 10-12 वर्षापासून मी स्वतः पाण्यावर इथं काम करत आलोय, अनेक आपण कार्यक्रम घेत आलोय। विद्या प्रतिष्ठानमध्ये मी लक्ष घालत आलोय, कुस्तीगीर संघामध्ये मी लक्ष घालत आलोय। माझे दुसरे इथले जे सोशल कामं आहेत तिथे आपण करत आलोय आणि जेवढं काम पवार साहेबांनी ह्या तालुक्यामध्ये केलंय तेवढं दुसरं कुणीच केलं नाहीये। हे तुम्ही सर्वसामान्य लोकांना विचाराल मग ते तुम्हाला समजेल। आयुष्यातली पहिली निवडणूक म्हणजे सार्वत्रिक निवडणूक लढतात आणि ती देखील थेट अजित पवारांच्या विरोधामध्ये, काकांच्या विरोधामध्ये, याचं काहीच दडपण नाही वाटलं? नाही, दडपण असं नाही, पण थोडं वाईट वाटलं की म्हणजे शेवटी हे दिवस आमच्या कुटुंबावर पण आले। हे असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं की असं आमच्या कुटुंबात सोबत होईल, कारण आमचं वेगळेपणच तो होता की पवार कुटुंब नेहमी एकत्र असायचं। पण मग जे आता शेवटी सोडून गेले त्याच्यामुळं पवार साहेबांना आणि आम्हाला सगळ्यांना हा स्टँड घ्यावा लागला। शेवटी विचार पण महत्त्वाचे असतात, पक्ष वाढवणं हे महत्त्वाचं असतं। पुरोगामी विचार आम्ही सोडले नाहीत, पवार साहेबांना आम्ही सोडलं नाही। त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे ठामपणे उभे आहोत। ही लढाई ही कुटुंबातली लढाई आहे, त्याचप्रमाणे ती भावनिक लढाई आहे असं देखील या निवडणुकीकडे, या लढतीकडे बघितलं जातं। कुटुंबाची लढाई असं मला अजिबात वाटत नाही। मला वाटतं भावनिक पण असेल असं नाही, पण एक वैचारिक लढाई आहे। तुम्हाला महाविकास आघाडी सोबत जायचंय का महायुती सोबत जायचंय हे लोकांनी ठरवायचं। गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना जवळजवळ 1,60,65,000चा लीड मिळाला होता। त्यानंतर लोकसभेला आपण बघितलं सुप्रिया सुळे 47-48,000 बारामतीमधून आघाडीवरती होत्या। यावेळी तुम्हाला काय वाटतं? कारण अजित पवार म्हणतात मीच पुन्हा या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून, तुमचा काय साधारणपणे? मी पण पुन्हा मोठ्या मताधिक्याने इथून निवडून येईल। धन्यवाद आणि शुभेच्छा। जी बोला, मी पण पहिल्यांदा मोठ्या मताधिक्याने इथून निवडून येईल आणि पुन्हा मला वाटतं पुढच्या पण निवडणुकीची तयारी सुरू केली म्हणून तुम्ही पुन्हा म्हटलं। व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळे, अरुण मेहत्रे, झी 24 तास, काटेवाडी, बारामती।